दरम्यान नाराज छगन भुजबळ समर्थकांनी केलेल्या बॅनरबाजीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शुभम बोडके यांनी। राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानंतर ते आता नाराज असल्याची चर्चा सुरू झालेली आहे। आपण जर बघितलं तर छगन भुजबळ हे आज त्यांच्या मतदारसंघामध्ये दौरा करणार आहे। त्यासोबत नाशिकमध्ये देखील समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करतील आणि त्यानंतर ते आपली पुढची भूमिका जी आहे ती घेणार आहे। पण तत्पूर्वी जर आपण बघितलं तर छगन भुजबळ यांचे निवासस्थान असलेल्या भुजबळ फार्म या ठिकाणी एक बॅनर लावण्यात आलेला आहे। साहेब आम्ही सदैव तुमच्या सोबत असा आशय या बॅनरवर आपल्याला पाहायला मिळतोय। त्यामुळे हे बॅनर अनेक काही गोष्टी आहेत ते सांगून जात आहे। आपण जर बघितलं या ठिकाणी भुजबळ समर्थकांकडून हा बॅनर लावण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी छगन भुजबळ त्यासोबत समीर भुजबळ, पंकज भुजबळ आणि दिलीप खैरे यांचा हा फोटो या बॅनरवर पाहायला मिळतोय। त्यामुळे आता छगन भुजबळ नेमकी कार्यकर्त्यांशी चर्चा करून नेमका काय निर्णय घेणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागून आहे। एकंदरीत जर बघितलं तर छगन भुजबळ हे नाराज असल्यानंतर त्यांनी पक्षश्रेष्ठींवर देखील नाराजी जी आहे ती व्यक्त केलेली होती आणि त्यानंतर छगन भुजबळ हे आज आपल्या कार्यकर्त्यांसोबत चर्चा करणार आहेत। त्यासोबत मतदारसंघामध्ये जाऊन त्या ठिकाणी असलेल्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसोबत ते चर्चा करतील आणि यानंतर ते आपली भूमिका आहे ती स्पष्ट करणार आहेत। कॅमेरामन किरण कटरेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।